भाई याच्यावर बसायचंय. राजासोबत हीच बोट असणार. शपथ. गणपती बाप्पा मोरया. अभी उठा हूँ नींद से तुम्हारा ख्वाब देख के. अभी तुम एक ख्वाब हो, अभी पसे हिजाब हो. मैं छू के तुमको देख लूं, मैं छू के तुमको देख लूं कि सच में मेरे पास हो. मुझे थी जिसकी जुस्तजू वही मेरी तलाश हो. वेलकम टू द ब्लॉग गाईज. तर आम्ही आलेलो आहे विसर्जनाला. आमच्या दोघांचा गाईज हे 3रं वर्ष आहे गिरगाव चौपाटीला आणि प्रचंड गर्दी आहे. पण इथे नाही, मागे त्या साईडला यावर्षी सिक्युरिटी खूप जास्त टाईट आहे. आम्ही आता बाजूला आहोत, राजाचा जो तडाफा असणार, बोट असणार त्याच्या बाजूला आहोत आम्ही. तर इथे जास्त कोण बोलत नाही. आम्हाला बोलवते पण आम्ही थोडंसं मग लांब आलो आहे. तन्मयचं यावर्षी ते होतं की बाबा आपण या बोटीतून जायचं. आता थोडीशी सेटिंग यांनी लावली आहे, माहिती नाही. पहिलं वर्ष होतं जेव्हा आम्ही इथे होतो, आरती आम्हाला मिळालेली. दुसरं वर्ष होतं जेव्हा मी चौपाटीपर्यंत नाही आलेलो, अर्धा रस्त्यात गेलेलो, तन्मय परत आलेला. यावर्षी आम्ही दर्शन केलं तर आम्ही थांबलोय राजासाठी. राजा येणार 6:30-7 वाजता. आता वाजलेले 5. मोरया आणि मोरया. आपण किती लागलो? आम्ही आलोय 4 वाजता. हां, मयुरेश गुजर. महेश गुजर. सब न्यू फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स. चांगलं आहे, सबस्क्राईब करा. खायला मिळणार आहे का? पण ठीक आहे, 200%. पर पहिल्यांदा असं होणार जर आम्हाला बघायला मिळालं हे विसर्जन तरी फर्स्ट टाइम असणार. पण ॲक्च्युली ते ऑलरेडी बुकिंग झालेली असते, पैसे लोक देतात आणि बरंच काय काय असतं. तर माहिती नाही आम्हाला मिळणार की नाही. बट जर मिळालं तर वेल अँड गुड. त्याची इच्छा असेल तर त्याच्या पुढे कोण नाही जाऊ शकत. जीन्स भिजणारच आहे भाई. याच्यावर बसायचंय. काय बोलतोय? आम्ही कुठेतरी बसलोय, हेच आम्हाला घेऊन जाणार आहे आता. भाई फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे हा. पण कुठे जातो भाई आपण? आपण आता हेच जाणार आहे. हीच बोट आपण राजासोबत हीच बोट असणार. शपथ. म्हणून सांगितलं तुला काय खाऊ नको. अरे मग खाल्लं असं तरी पण काय प्रॉब्लेम नाही. बाहेर काढलं असतं. स्विमिंग येते का तुला? स्विमिंग येते. थोड़ा सा वॉची है पर अभी देखेंगे. आलोय विसर्जन करायला. असं काय नाही, पण ते सगळं फोन बिन आयटम सगळं आहेत ना. अरे फोन नवीन घेऊ बाई. फोन वगैरे कुठे दिसते काय? मला माहिती नाही भाई. तू गेला होतास ना एकदा, आपण शूट करायला गेलो होतो ते. अरे ते 100 होती रे. 100K. याला फुल एक्सपिरियन्स होते. अरे हा दरवर्षी येतो भाई. हा बोलला मला. पॅन्ट ओली झाली गाईस, चक्की पण ओली झाली आहे. आतमध्ये ठेवलेले माझे 100 रुपये पण ओले झाले. माझे 10 रुपये पण ओले झाले. पाणी खूप आहे. कमरे एवढा पण नसेल. हा कमरे एवढा नसेल ना. आता नाही तर आम्हाला काही टेन्शन नाही. कुठली बोट आहे ती वाली? अच्छा, तिथे जायचं आहे गाईज. एकदम धक 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 गोरेल आहे. जाणार नाही. एकदा बोट गेली
कुठे कोपऱ्यात जाऊ नकोस तिकडे. मम्मी बोलले तुझ्यावर लक्ष द्यायला. ए नको दाखवू काय बाई काय करत. तन्मयनी शब्द दिलाय आई करून टाकतो. फायनली आलो भाई हा व्ह्यू कडक आहे बघा. सगळे गणपती लाईनीत दिसत आहेत. सो गाईज आता वाजलेत 6:49 आणि सगळे गणपती आलेत ऑलमोस्ट. असे सगळे गणपती लाईनीत उभे आहेत. कोणाचा वेट करताय? पण राजाचा वेट करतोय. मला सांग पहिला राजा विसर्जन होतं आणि मग बाकी सगळं. नाही असं आता हे लोक थांबले ते पाण्यासाठी थांबले. भरती अजून भरती आलेली नाही आहे म्हणून सगळे गणपती बाप्पा थांबलेत. जेव्हा भरती होईल चालू होईल कितीपर्यंत होईल तरी पण अंदाजे आता काय चालू झाली आहे. आता आम्ही एका पॉईंटला आहोत जिथे कमरेपर्यंतच पाणी आहे. बट जसं राजा येणार त्या साईडला तिकडे तर मग आय थिंक पुढे जाणार. आरती झाल्यावरती पुढे जाणार. मग आपण त्याच्याबरोबर पुढे जाणार आणि तिकडे काय माहोल आहे तो आपण कॅप्चर करू शकतो. गाईज आता आपण कुठल्या तरी एका गणपती बाप्पाला आतमध्ये घेऊन जातोय सपोर्ट देण्यासाठी. सगळे बोट एकदम क्रेझी आहे भाई. क्रेझी फीलिंग आहे एकदमच. वेगळाच एक्सपिरियन्स आहे. काका भडकलेत. गणपती बघत राहा. गणपती आहे येऊन दे. दोन गणपती मागच्या तारखाभरात आणि आपण त्याला घेऊन चाललो. काय करतो काय 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 ते फायबर असतं ना. तर ते फायबर वरती जा तसं पण तू तेच जा मग. तसं पण तू काय ना काय खाजवत असतोस. अरे तुला कशाला जायचंय पण वर खालून 360 डिग्री वर जाऊन काय तुला वेगळं आहे. डबल 360 मजा मग खाजवत राहा. डबल 360. हे बघ बाप्पा चाललाय. तू तिथे लक्ष दे. साईडलाच जाऊ. हे दिसत भूक लागली बाई. बिस्किट चाय बिस्किट खा दे. बिस्किट दे रे बाबा. काय गाईज मी याला बोललेलो की आपण 4 वाजता जेव्हा निघालेलो तेव्हा नाश्ता करून जाऊया.
पण यांनी माझं ऐकलं नाही. इकडे बोट वरती आल्यावर मग आता कशाला त्यांच्याकडून त्यांची बिस्किट आणि चहा मागतोयस? आता भूक लागली आहे, खाली झालं बोट. आता 8 वाजलेत. फटाके फुटतात तिथे. अजून राजे आलेले नाहीयेत. अरे ते लोक बोटीतूनच फटाके फोडतायत. हातात पकडलंय त्यांनी, हातात पकडलंय वरती असं. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मोरया. चाय पण पाठव यार. हे आला काय आला? बिस्किट. तर मग फायनली काहीतरी भाई सगळ्यांमध्ये डिवाइड करा. 1 2 3 4 5 6 7 8 सगळ्यांमध्ये डिवाइड करायला लागलं तुला. प्रॉब्लेम होईल जरा पुढे गेले. बिस्किट इज मोर इम्पॉर्टंट. रे बोट बघ. काय रे तुमची बोट खाली आहे? अरे दे मेला हलतंय. तुला संगीताची ती कार गेली. तुम्ही तिथे उभी राहता. गाईज आता आपण जवळ आलेलो आहोत आणि एक क्लिअर पिक्चर तुम्हाला दिसत असेल. राजा इथे हे सगळे माणसं इथे थांबले त्या घरामध्ये. त्याची इच्छा असेल तर होता. वर्थ इट हा क्षण. आणि आता मेन म्हणजे कोणच नाही इकडे, कोणच नाही. अजून पण बोटीवर बसला नाही राजा. आय थिंक सकाळी जास्त उशीर झाला. आज 10 वाजत आले. 10. नवीन मला तारवलं. त्यांनी छोटा कॅबिन पण बनवला ब्लॅक कलरचा. दरवेळी असतो तो. नाही त्यावाला याच्यावर नव्हता. तिथे खालच्या भागात साईडला त्या लोकांनी बनवले. गाईज पूर्ण एक होडी आता इथे पलटी झाली. हा पूर्ण उलटी झाली. सीधा होणार पण बसायला जमे. आता पाणी भरलं. बाबा पडलं मी तिथे. गाईज राजा अजून तिथेच आहे आणि त्याची कराफा पुढे गेली आहे.
माहिती नाही काय चाललंय नेमकं. असं दरवर्षी होतं का? होत नाही, पण काय चाललंय समजत नाही मला. असं कधी होत नाही. अजीब चाललंय. अजीब चाललंय. ते राजा इकडे बोट तिकडे गेली आता कुठे दुसरीकडे, समजतच नाही काय चाललंय. किती वाजले दाखव जरा फोन मध्ये. 2 बिस्किट खाल्ले फक्त पार्लेजीची. ती पण ते फॉलोअर्सनी थोडं ओळखलं म्हणून त्यांच्याकडून घेतली. आवाज आवाज कुठे आहे? आवाज कुठे आहे? डाऊनफॉल आला डाऊन. आवाज कुठे आहे? सगळ्या लोकांसाठी जे उभे. हा ना, आपण पण किती टाइम झाला तू उभेच आहे तिथे. अरे पण त्यांच्यापेक्षा पहिला तर आपण आलोय. हा, ते पण आहे. हा 4 वाजता. पण आपण आता किती तास झाले बसलोय. हा किती तास झालेत, सगळे बसलोच आहे. 3 तास झाले आम्ही बसलोय फक्त पाण्यात. पाण्यात इकडे डोलतोय तरंगतोय. डोलतोय. हे बघ काका हसताय बघ कसे. आलो होतो 3 ते 4 वर्षाची मेहनत होती. या वर्षी सक्सेस झालं होतं. बोटवर गेलो होतो फायनली. पण विसर्जनच झालं नाही. राजाची इच्छा नव्हती. त्याची इच्छा नव्हती. काय नाही, प्रयत्न करत राहणार. पण गाईज खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आम्हाला. राजाचं विसर्जन पाहताना आलं, बट बाकी सगळ्या गणपतीचं आम्ही विसर्जन बघितलं. चिंतामणीचं बघितलं, इतर सगळ्या गणपतीचं बघितलं. आणि बोटीत जे माणसं असतात, म्हणजे आपले जे फिशरमॅन किंवा कोळी बांधव जे असतात, ते किती मेहनत घेतात त्या गोष्टींमागे, हे सगळं आम्हाला कळलं. आणि ओव्हरऑल अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आय होप नवीन काहीतरी एक एक्सपिरियन्स करता आला आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आता आवाज पूर्णपणे गेला आहे. घरी जाऊन नाही, पहिला काहीतरी तन्मय आता मला खायला घालणार आहे. कारण मी त्याला निघताना रात्री 4 वाजता किंवा सकाळी 4 वाजताच बोललेलो आपण काहीतरी खाऊया, पण ऐकलं नाही. मी ऐकलं का नाही, कारण की मला त्यांनी असं एक टाइम स्लॉट दिला होता. काय नाही, यांनी 5 वाजताचा टाइम दिलेला. एक मस्त मेदू वडा डोसा खाल्ला असता तर ही हालत नाही झाली असते. आता बघू, जाऊया काहीतरी खाऊन मग घरी जाऊन थोडासा आराम करूया. थँक्यू व्हेरी मच.